पासून वेग वेगवेगळ्या विषयावर आपण कार्यशाळा आयोजित करीत आलो आहोत. आजचा जो विषय आहे तो ज्युरिस्प्रुडन्स ऑफ द मेंबरशिप्स इन द हाऊसिंग सोसायटी ह्या विषयात आपण इलिजिबिलिटी ऑफ मेंबरशिप्स, डेफिनेशन ऑफ मेंबर दॅट इज प्रोव्हिजनल मेंबर, असोसिएट मेंबर, देन कंडिशन ऑफ मेंबरशिप्स, ट्रान्सफर प्रोसिजर, डिस्पोजल ऑफ ऍप्लिकेशन्स आणि कोर्ट जजमेंट सुद्धा आपण आज ह्याच्यात डिस्कस करणार आहोत. एक जी नेहमीच व्हायरल होते अशी एक व्हॉट्सअपवर नेहमी एक व्हायरल जजमेंट येते, इंद्रायणी वही वर्सेस द रजिस्टर ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी वेस्ट बेंगाल. त्यामध्ये काय काय प्रोव्हिजन्स आहेत, म्हणजे ती जजमेंट काय आहे त्याबद्दल पण आज आपण डिस्कस करत असणार आहोत. आणि त्या जजमेंटनुसार बॉम्बे हायकोर्टमध्ये शगदी यजदानी आणि जयानंद साळगावकर त्या जजमेंटमध्ये सुद्धा ती इंद्रायणी वहीचं रेफरन्स आहे. म्हणून ती सुद्धा जजमेंट आज आपण ह्याच्यात डिस्कस करणार आहोत. मी ऍडव्होकेट परब साहेबांना विनंती करतो की आपण आता आमचे जे आजचे श्रोते आहेत त्यांना मार्गदर्शन करावं. ऍडव्होकेट श्रीप्रसाद परब. थँक्यू म्हात्रे सर. सर्वप्रथम म्हात्रे साहेब व इतर सर्व पार्टिसिपेंट्सना आपण प्रणाम करूया. आणि आज आपण ज्युरिस्प्रुडन्स ऑफ मेंबरशिप इन हाऊसिंग सोसायटीज हा जो आपला विषय आहे त्याचा आपल्याला अभ्यास आज करायचा आहे. आणि ज्या वेळेला आपण बोलतो की ज्युरिस्प्रुडन्स ऑफ मेंबरशिप इन हाऊसिंग सोसायटी, त्यावेळेला हाऊसिंग सोसायटी म्हणजे हे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीला जो बांधणारा ऍक्ट आहे आपल्याकडे, ज्याला आपण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट बोलतो 1960. आणि आपली एक सिस्टम आहे की आपली थोडासा इतिहास जाणून घ्यायच्या अगोदर आपण त्या ऍक्ट मध्ये प्रवेश करतच नाही. तर मग या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टचा जर आपल्याला मेंबरशिप कन्सेप्ट जाणून घ्यायचा असेल तर थोडासा इतिहास आपल्याला या महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टचाही जाणून घ्यावा लागेल. आणि मग आपला कायदा जो आहे तो 1960 चा कायदा आहे, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960. आणि त्या अगोदर म्हणजे त्याच्या अगोदर असा एक कोऑपरेटिव्हचा जो कायदा होता तो होता बॉम्बे कोऑपरेटिव्ह ऍक्ट, जो होता तो 1925 चा कायदा होता. आणि त्या 1925च्या कायद्यानंतर आपल्याला इंडिपेंडन्स आणि मग आपलं संविधान आपल्या समोर होतं. इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये काही प्रोव्हिजन्स होते ज्या बेस्ड वरती आपला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट जो आहे तो आलेला आहे. ते कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स काय आहेत ते पहिलं थोडासा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट मध्ये शिरकाव करावा लागेल. मग आपल्या संविधानामध्ये आपण जर संविधानामध्ये जे पार्ट्स बघितले, आपण नेहमी बोलतो की आपला मूलभूत अधिकार आहे. हे मूलभूत अधिकार कुठे दिलेले आहेत तर पार्ट 3 ऑफ कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले आहेत, ज्याला आपण फंडामेंटल राईट्स बोलतो. आणि मग त्यानंतरचा जो पार्ट आहे ज्याला आपण पार्ट 4 बोलतो, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. मग ते जे आर्टिकल्स दिलेले आहेत डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये, ते एक डायरेक्शन दिलेलं आहे. म्हणजे एक संविधानाने स्टेटला डायरेक्शन दिलेलं आहे की जर तुम्हाला एक वेलफेअर स्टेट करायचं असेल तर मग तुम्हाला ह्या प्रिन्सिपल्सची अंमलबजावणी करावी लागेल. आणि आर्टिकल 37 जर आपण बघितलं, आर्टिकल 36 पासून 51 पर्यंत या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीच्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत. आर्टिकल 37 वर जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर तिथे सांगितलेलं आहे की ह्या जे प्रिन्सिपल्स आहेत म्हणजे द प्रोव्हिजन्स ऑफ डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल, दॅट इज द प्रोव्हिजन ऑफ दिस पार्ट शॅल नॉट बी एन्फोर्सिएबल इन एनी कोर्ट ऑफ लॉ. डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे कुठल्याही कोर्टामध्ये तुम्ही जाऊन एन्फोर्स करू शकत नाही. तुम्ही जाऊन कोर्टाला हे सांगू शकत नाही की स्टेटनी तुम्हाला डायरेक्शन्स दिलेले आहेत, तुम्ही ते फॉलो करत नाही आहात म्हणून मी कोर्टात आलेलो आहे, हे आपण कुठेही म्हणू शकत नाही. कारण संविधानाने सांगितलेलं आहे द प्रोव्हिजन्स ऑफ दिस पार्ट शॅल नॉट बी एन्फोर्सिएबल इन एनी कोर्ट ऑफ लॉ. पण पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे अँड नेव्हरथलेस द प्रिन्सिपल्स लेट डाऊन देअर इन दे आर फंडामेंटल इन द गव्हर्नन्स ऑफ द कंट्री, असं पुढे म्हटलेलं आहे. आणि त्याच्या पुढे अजून एक वाक्य आहे, ते असं म्हटलेलं आहे अँड इट इज द ड्युटी ऑफ द स्टेट टू अप्लाय दिस प्रिन्सिपल्स, म्हणजे अप्लाय डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी व्हाईल मेकिंग लॉज. हा जो विषय आहे ना तो एकदम इम्पॉर्टंट आहे की याचा अर्थ असा आहे की जर आपल्याकडे डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये कुठल्याही गोष्टीचा जर समावेश नसेल तर तुम्ही पुढे लेजिस्लेट करू शकत नाही. म्हणून कुठल्याही लेजिस्लेचरला जर बॅकिंग लागतं तर ते डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीचं लागतं. आणि तो जो कायदा आहे तो आपल्या आर्टिकल 13 प्रमाणे तो अनकॉन्स्टिट्युशनल नसावा, हा आपला आर्टिकल 13 सांगतो.
म्हणजे इनडायरेक्टली डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सला फंडामेंटल राईट्स बरोबर लिंक केलेला आहे. म्हणजे हार्मोनियस कन्स्ट्रक्शन ज्याला आपण बोलतो त्या पद्धतीने त्याला लिंकेज केलेला आहे. मग आपण हा जो विषय आर्टिकल 37चा पाहिल्यावरती आपल्याला हे पाहायचंय की कोऑपरेटिव्ह ज्या बेसवरती आपला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960चा आला, तो बेस कुठेतरी उल्लेख आहे का या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये? तर येस, तो आहे. मग तो आर्टिकल 43 मध्ये आहे. आर्टिकल 43 जर आपण बघितलं, आता आपण जर बघितलं तर आपल्याला आर्टिकल 43 कॅपिटल ए आणि आर्टिकल 43 कॅपिटल बी पण दिसेल. पण आर्टिकल 43 कॅपिटल हे 1976 मध्ये आलं संविधानामध्ये, आणि आर्टिकल 43 बी जो आहे तो आपल्याला आपण 97 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जी बोलतो 2011 साली तो इन्सर्ट करण्यात आला. पण 1950चं जे संविधान आहे त्यामध्ये आर्टिकल 43 जर आपण बघितलं तर आर्टिकल 43 मध्ये दिलेलं आहे, द स्टेट शॅल एन्डिवर टू व्हॉट, टू सेक्युअर म्हणजे टू प्रोव्हाइड लेजिस्लेशन, एक लेजिस्लेशन त्यांनी प्रोव्हाइड करावं, किंवा बाय इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन और एनी अदर मेथड जे वर्कर्स आहेत, आपले जे वर्कर्स आहेत इंडस्ट्रियल असो मग ते ऍग्रिकल्चरल असो, ह्या सर्वांना लिव्हिंग वेज देण्याचा हे आपल्या आर्टिकल 43 मध्ये दिलेलं आहे. आणि त्या आर्टिकल 43 मध्ये नंतरचा जो भाग आहे त्याच्यात असं म्हटलेलं आहे, टू प्रोव्हाइड डिसंट स्टँडर्ड ऑफ लाईफ अँड लेजर असं तिथे म्हटलेलं आहे. डिसंट स्टँडर्ड ऑफ लाईफ अँड लेजर, त्या लोकांना ते डिसंट स्टँडर्ड ऑफ लाईफ आणि लेजर प्रदान करण्यासाठी तुम्ही काय कायदे जे आहेत ते आणा. आणि त्याच्या पुढे असंही म्हटलेलं आहे, सोशल कल्चरल ऑर्गनायझेशन, सोशल कल्चर ऑर्गनायझेशन देखील त्याच्यामध्ये अंमलबजावणी करा. प्लस शेवटला गांधीजींचा प्रिन्सिपल जो आहे तो इन्कॉर्पोरेट केलेला आहे आर्टिकल 43 मध्ये, की कॉटेज इंडस्ट्रीज जे आहे ते रुरल एरियाज मध्ये मग ते इंडिव्हिज्युअल किंवा कोऑपरेटिव्ह बेसिस वरती त्याची योजना करा. का योजना करा? कारण ज्या वेळेला आपण रुरल एरियाज बद्दल बोलतो त्यावेळेला मायग्रेशनचा पार्ट येतो, म्हणजे तरुण पिढी जी आहे ती तिकडनं इकडे मुंबईमध्ये येते, कारण त्यांनाही डिसंट स्टँडर्ड ऑफ लाईफ आणि लेजर हवं असतं, म्हणजे सिटी एरियामध्ये मायग्रेट होते काम धंद्याच्या निमित्ताने. मग आपल्या संविधानाने सांगितलेलं आहे की कॉटेज इंडस्ट्रीचा जे आहे ते तुम्ही प्रदान करा रुरल एरियाज मध्ये कोऑपरेटिव्ह बेसिस वरती, जेणेकरून ह्या लोकांना देखील डिसंट स्टँडर्ड ऑफ लाईफ आणि लेजरचा उपभोग घेता येईल. म्हणजे कोऑपरेटिव्ह शब्द जो आहे तो आपल्याला आर्टिकल 43च्या डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये दिसतो. एवढंच नव्हे, ज्या वेळेला कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये प्रिएम्बल साठी जेव्हा डिबेट चालत होते त्यावेळेला ब्रजेश्वर प्रसाद जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे एक मेंबर होते त्यांनी देखील सांगितलं होतं की प्रिएम्बल मध्ये कोऑपरेटिव्ह या शब्दाचा वर्ड जो आहे तो इन्कॉर्पोरेट करण्यात यावा. पण बहुमताने ते न ठरल्यामुळे तिथून तो वर्ड राहून गेला. पण आर्टिकल 43 मध्ये तो शब्द जो आहे तो आपल्याला त्यावेळेला म्हणजे 1950 ला दिसतो. त्याच बेसिस वरती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण महाराष्ट्र राज्याकडे येऊया आणि 1956 मध्ये जी आहे ती अंडर द चेअरमॅनशिप ऑफ GM लाऊड म्हणून जे मेंबर होते त्यांच्या चेअरमॅनशिप अंतर्गत एक स्टेट गव्हर्नमेंटनी कमिटी स्थापित केली होती. आणि ती कमिटी याकरता होती की एक युनिफॉर्म कायदा जो आहे महाराष्ट्र स्टेटमध्ये कोऑपरेटिव्ह सहकार क्षेत्रातला तो आणण्यात यावा. आणि त्या उद्देशाने सेंट्रलनी पण एक कमिटी स्थापित केली होती. अशा ह्या दोन्ही कमिटीने मिळून जो रिपोर्ट सबमिट केला होता त्या रिपोर्टच्या बेसवरती आपला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960 याची इनॅक्टमेंट झालेली आहे. मग आपण बघितलं आपल्याला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टचा थोडासा इतिहास पार्श्वभूमी कळली. बरं, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट यायच्या अगोदर आपण जर कन्स्ट्रक्शन म्हणजे हाऊसिंग सेक्टरमध्ये जर आपण बोलू तर हाऊसिंग सेक्टरमध्ये फक्त ओनरशिपचा कन्सेप्ट होता. म्हणजे ओनरशिप कन्सेप्टच्या तत्वावरती आपण चालत होतो. आणि आजही जर आपण बघितलं, आपण जे अग्रीमेंट फॉर किंवा सेल डीड करतो इथपर्यंत आपण सांगतो की वी आर द ओनर ऑफ दॅट प्रॉपर्टी, म्हणजे आपण ओनरशिप राईट्स जे आहेत ते प्रदान करतो. ह्या आपल्याला थोडासा कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. ज्यावेळेला आपण मेंबरशिप मध्ये एंटर करायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला ओनरशिपचा कन्सेप्ट जो आहे तो थोडासा समजून घ्यायचा आहे. रादर ओनरशिपचा ज्युरिस्प्रुडन्स जे आहे ते आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग ओनरशिपचा ज्युरिस्प्रुडन्स म्हणजे काय, मग ओनरशिप ह्याचा अर्थ काय? तर याचा अर्थ आहे सिंपल, म्हणजे समजा उद्या आपल्याला मला कोणी विचारलं की हा जो माझ्या खिशामध्ये जो पेन आहे तो तुझा आहे का, तर मी म्हणेन की येस, तो पेन जो आहे तो माझा आहे. मग तो व्यक्ती मला म्हणेल की त्याचा पुरावा काय, तुझ्याकडे पुरावा काय की तो पेन तुझा आहे, तर मी सांगेन की माझ्या खिशामध्ये आहे म्हणजे माझं पजेशन आहे म्हणून तो पेन माझा आहे. मग इथे मी माझ्या ओनरशिपचा कन्सेप्ट काय दाखवला, तर माझं पेन पजेशनचं दाखवलं.
ज्याला आपण तो डी ज्युरे डी फॅक्टो पदेशन आहे त्याच्यावरती आपण येणार आहोत. म्हणजे पदेशन माझं आहे पेनचं, म्हणून मी बोलतो की त्याची ओनरशिप माझी आहे. मग तसंच उद्या मला कोणी विचारलं की पुण्यामध्ये असलेला तुझा फ्लॅट जो आहे त्या फ्लॅट तुझा आहे का, तू ओनरशिप घेतलेला आहेस का त्याचं, मी म्हणेन येस ओनरशिप घेतलेला आहे. मग तो परत आपल्याला प्रश्न विचारेल की मगाशी पेन तू मला दाखवलंस तुझ्या पोझिशन मध्ये आहे, पण तो पुण्याचा जो फ्लॅट आहे तो तुझ्या पोझिशन मध्ये आहे का, तर मी म्हणेन तो माझ्या पोझिशन मध्ये जरी आता सध्या नसला तरी माझं तिथे डी ज्युरे पोझिशन आहे. म्हणजे माझं लिगल पोझिशन जे आहे ते तिथे बांधील आहे. प्लस माझ्या घरी जे कागदपत्र पडलेले आहेत ते कागदपत्र मी दाखवून तुला माझी ओनरशिप जी आहे ती प्रूव्ह करू शकतो. दोन गोष्टींमधला कन्सेप्ट लक्षात घ्यायचा आहे की ज्या वेळेला आपल्याला पेन विचारलं ओनरशिपचं तर मी त्याला पोझिशन दाखवलं. ज्या वेळेला माझ्या फ्लॅट संदर्भातलं मला कोणी ओनरशिप विचारलं तर मी त्याला माझ्या घरातले पेपर्स आणून दाखवले, सांगितलं की हे बघ आणि मी ओनर आहे, हे याचं सिद्ध प्रूफ आहे. हा आपला कन्सेप्ट झाला ओनरशिपचा. त्याच मध्ये थोडंसं डिटेल बघायचा प्रयत्न करूया की समजा आपली एक गाडी आहे आणि ती गाडी जी आहे ती गाडी आपल्याला कोणी विचारलं की ही गाडी तुझ्या पोझिशन मध्ये आहे का, तुझी ओनरशिप आहे का, तर मी म्हटली येस गाडी जी आहे ती माझी आहे आणि माझ्या पोझिशन मध्ये आहे. पण समजा एक चोर येऊन ती गाडी रातोरात आपली घेऊन गेला, मग त्यावेळेला आपण काय म्हणणार की माझं पोझिशन माझी गाडी आहे का, माझी ओनरशिप आहे का, तर येस तुझं डी ज्युरे पोझिशन आणि तुझी ओनरशिप आहे. तो जो घेऊन गेलेला आहे तो आपण त्याला ट्रेसपास बोलतो किंवा त्याला थेफ्ट बोलतो आयपीसीच्या भाषेमध्ये. ते थेफ्ट केलेला आहे म्हणजे तो इलिगल पोझिशन मध्ये आहे. म्हणजे थोडक्यात ती प्रॉपर्टी आपल्याला परत मिळण्याचे आपल्याला अधिकार आहे. आपल्याला रिव्हिशनरी पोझिशन त्याला आपण बोलतो ते मिळण्याचा आपला अधिकार आहे. तसंच उद्या समजा गाडी आपण ती आपल्या हायर बेसिसवरती कोणाला तरी भाड्याने दिली, मग भाड्याने दिल्यावरती त्या क्षणाला ती गाडी त्याच्या पोझिशन मध्ये आहे, पण ती गाडी परत आपल्या पोझिशन मध्ये म्हणजे जे भाडं संपल्यावरती भाडं आपल्याला गाडी आपल्याला परत करणं, ह्याला आपण डी ज्युरे डी फॅक्टो पोझिशनचा भाग बोलतो. हा पोझिशनच्या बेसिस जो आहे जो ओनरशिपला चिटकलेला आहे. म्हणजे थोडक्यात ओनरशिप जे आहे हा कन्सेप्ट जो आहे दॅट इज अ बंडल ऑफ राईट्स. एखादा राईट जो आहे तो ओनरशिप डिफाईन करू शकतो आणि सगळे राईट्स जे आहेत ते मिळून देखील ओनरशिप डिफाईन करू शकतात. म्हणजे ओनरशिप इज अ बंडल ऑफ राईट्स, एवढं आपल्याला कळलं. मग एक कन्सेप्ट आहे राईट टू ओनरशिप आणि ओनरशिप ऑफ राईट्स. म्हणजे राईट ऑफ ओनरशिप आणि ओनरशिप ऑफ राईट्स दोन्ही सेम आहेत का, तर दोन्ही सेम नाही आहेत. जर आपण ज्युरिस्प्रुडन्स कायद्याचं ज्युरिस्प्रुडन्स आपण जर वाचण्याचा प्रयत्न केला तर राईट टू ओनरशिप म्हणजे आपण बोलतो की हे सर्व बंडल ऑफ राईट्स जे आहेत ते माझ्याकडे आहे. राईट टू ओनरशिप म्हणजे कुठले कुठले राईट्स असू शकतात हे बंडल ऑफ राईट्स म्हणजे. मग ज्या वेळेला आपण सेल करतो त्यावेळेला आपण ओनरशिपचा राईट बोलतो. ज्या वेळेला आपण आपली प्रॉपर्टी बँकेकडे मॉर्गेज ठेवतो त्यावेळेला इंटरेस्टचा राईट आहे तो आपण त्या बँकेला देतो, सिक्युरिटी देतो. ज्या वेळेला आपण लीज मध्ये देतो, आपलं घर किंवा आपली प्रॉपर्टी लीज तत्वावरती देतो, त्यावेळेला आपण त्याला राईट टू एन्जॉय म्हणजे एन्जॉयमेंटचा राईट आहे तो आपण त्याला देतो. ज्या वेळेला आपण गिफ्ट करतो किंवा एक्सचेंज करतो त्यावेळेला आपण ओनरशिप राईट्स जे आहे ते प्रदान करतो. म्हणजे ओनरशिप राईट इज अ बंडल ऑफ राईट्स आणि राईट टू ओनरशिप म्हणजे हे बंडल ऑफ राईट माझ्याकडे आहे. मग ओनरशिप ऑफ राईट्स काय आहे, जो दुसरा कन्सेप्ट आहे तो, सो दॅट इज अ ज्युरल रिलेशनशिप विथ द पर्सन अँड हिज राईट. म्हणजे एकदम सोप्या भाषेत आपण बघूया की आपण कॉपीराईट पेटंट वगैरे बघितलेलं आहे, बरोबर. ती काही वस्तू आपण दाखवू शकतो का की माझं कॉपीराईट आहे या गोष्टीवरती, माझं पेटंट आहे. मग ते जे राईट्स आहेत ज्युरल राईट्स ज्याला आपण बोलतो ओनरशिप ऑफ राईट्सचा जो कन्सेप्ट आहे थोडक्यात आपण एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर हा ओनरशिपचा जो कन्सेप्ट आहे जो आपण म्हणत होतो हाऊसिंग मध्ये 1960च्या अगोदर ज्या तत्वावरती आपण म्हणत होतो अग्रीमेंट फॉर सेल आणि सेल डीड, हा ओनरशिप कन्सेप्ट दर्शवतो. आणि मग पार्ट ओनरशिप कन्सेप्ट प्रदान करण्यासाठी आपले महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट हाऊसिंग रिलेटेड किंवा आपला महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ऍक्ट जो आहे 1970चा तो अंमलात आलेला आहे. पण महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1960 नी मेंबरशिपचा कन्सेप्ट आपल्याला दिलेला आहे. मग हा मेंबरशिपचा कन्सेप्ट काय आहे, तर त्यासाठी आपल्याला सेक्शन 154B मध्ये शिरकाव करावा लागेल हाऊसिंग कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ऍक्टच्या आणि तिकडे जाऊन आपल्याला हे डेफिनेशन जे आहेत ते पाहावे लागतील. ज्या वेळेला आपण सेक्शन 154B चा उल्लेख करतो त्यावेळेला सर्वप्रथम आपल्याला हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन जे आहे ते महत्वाचं आहे. हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन काय आहे सेक्शन 154B मध्ये, तर तिथे दिलेलं आहे की हाऊसिंग सोसायटी म्हणजे अशी सोसायटी ज्याचं ऑब्जेक्ट, ज्या सोसायटीचं ऑब्जेक्ट आहे
की मी ओपन प्लॉट्स प्रदान करीन हाऊसिंगसाठी किंवा ड्वेलिंग हाऊसेस फॉर फ्लॅट्स असे मी प्रदान करीन, त्याला आपण हाऊसिंग सोसायटी बोलतो. हा झाला पहिला भाग. म्हणजे पहिल्या भागात सांगितलेलं आहे की आमचं हाऊसिंग सोसायटी सांगते की माझं ऑब्जेक्ट काय आहे, तर मला ओपन प्लॉट्स प्रदान करायचे आहे किंवा मला फ्लॅट्स प्रदान करायचे आहे जेणेकरून लोक येऊन तिथे राहतील हाऊसिंगसाठी. दुसरा भाग असा आहे, हाऊसिंग सोसायटी सांगतं की जिकडे ऑलरेडी फ्लॅट कन्स्ट्रक्टेड झालेले आहेत किंवा ऑलरेडी प्लॉट्स वरती बंगले बांधून झालेले आहे, मग त्या संदर्भात आमचा रोल काय राहील, तर हाऊसिंग सोसायटी सांगतं की माझी ड्युटी आहे, ऑब्जेक्ट आहे टू प्रोव्हाइड कॉमन एम्युनिटीज अँड सर्व्हिसेस. ज्या ठिकाणी फ्लॅट आणि बिल्डिंग बनून रेडी झालेली आहे तिथे माझा ऑब्जेक्ट आहे कॉमन एम्युनिटीज अँड फॅसिलिटीज सर्व्हिसेस. ह्या प्रोव्हाइड करणं हा आमचा ऑब्जेक्ट आहे. जर आपण आपला नवीन कायदा म्हणजे आपला नवीन चॅप्टर जो आहे हाऊसिंग चॅप्टर मध्ये 154B बघण्याचा प्रयत्न केला, तर तिथे अजून एक ऑब्जेक्ट जो आहे तो ऍड झालेला आहे. आपण जे रिडेव्हलपमेंट रिकन्स्ट्रक्शन करतो तो विषय देखील तिकडे इन्कॉर्पोरेट झालेला आहे. अँड टू रिकन्स्ट्रक्ट द बिल्डिंग, ज्या वेळेला आपली बिल्डिंग डिलॅपिडेटेड होते त्यावेळेला रिकन्स्ट्रक्शन करणं, जे प्लॉट पोटेन्शियल यूज करून, तो देखील हाऊसिंग सोसायटीचा ऑब्जेक्ट आहे. मग आपण हे हाऊसिंग सोसायटीचं डेफिनेशन सर्वप्रथम बघितलं सेक्शन 154B1 मध्ये. जर आपण 1च्या अगोदर जे डेफिनेशन्स आहेत त्यामध्ये पाहायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये सबक्लॉज 17 मध्ये ते दिलेलं आहे. त्यानंतर सेक्शन 154B1 मध्ये आपल्याला मेंबरशिप, आता आपल्याला मेंबरशिप कन्सेप्ट मध्ये घुसायचं आहे, आतमध्ये शिरकाव करायचा आहे. सेक्शन 154B1 मध्ये सबक्लॉज 18 जो आहे तिकडे मेंबरशिपचं डेफिनेशन दिलेलं आहे, मेंबर कोण असू शकतो. मग सर्वप्रथम तिथे म्हटलेलं आहे मेंबर मीन्स अ पर्सन. पहिलं तर मेंबर कोण आहे, अ पर्सन, म्हणजे तो पर्सन पाहिजे. ह्या पर्सनची फोड आपण थोड्या वेळाने करूया. मेंबर मीन्स अ पर्सन, बरोबर. पर्सन कोण, जो ड्युली ऍडमिटेड होतो, हा सेकंड पार्ट मध्ये दिलेला आहे. म्हणजे जिथे सोसायटीची स्थापना करायची आहे तिथे तो जो जॉईन करतो त्या ऍप्लिकेशनला त्याला आपण मेंबर बोलतो. त्याला आपण प्रमोटर मेंबर्स देखील आपण एक शब्द ऐकलेला असेल. मग मेंबरच्या डेफिनेशनचा उल्लेख पहिल्या पार्ट मध्ये असा केलेला आहे की मेंबर इज ए पर्सन जॉईनिंग इन एन ऍप्लिकेशन फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ सोसायटी विच इज सबसिक्वेंटली रजिस्टर्ड. जी सोसायटी पुढे भविष्यामध्ये रजिस्टर्ड होणार आहे त्या सोसायटीच्या रजिस्ट्रेशनच्या ऍप्लिकेशन बरोबर माझं जे मी जॉईन झालेलो आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये त्याला आपण मेंबर बोलतो. पण इकडे पहिल्या पार्ट मध्ये सोसायटी सबसिक्वेंटली रजिस्टर्ड होणार आहे. नेक्स्ट पार्ट मध्ये दिलेला आहे जिथे सोसायटी ऑलरेडी रजिस्टर्ड झालेली आहे त्या पार्ट मध्ये काय होईल, और अ पर्सन विच इज ड्युली ऍडमिटेड एज अ मेंबर ऑफ द सोसायटी वेअर द सोसायटी इज ऑलरेडी रजिस्टर्ड. म्हणजे अशा व्यक्ती जो ड्युली ऍडमिट ज्याला आपण केलेला आहे, सोसायटीने ऍडमिट केलेला आहे, तो देखील मेंबर आहे. दोन कॉन्सेप्ट बघितले. आणि पुढे असं म्हटलेलं आहे विच इन्क्लूड्स असोसिएट मेंबर, जॉईंट मेंबर, प्रोव्हिजनल मेंबर. या विषयाकडे आपल्याला शेवटला यायचंच आहे. सर्वप्रथम आपण हे बघितलं की मेंबरशिप कन्सेप्ट काय आहे. मग मेंबरशिप कन्सेप्ट या डेफिनेशन कडे जर आपण बघितलं, जर आपण ज्युरिस्प्रुडन्स ऑफ मेंबरशिपचा अभ्यास करणार आहोत तर आपल्याला हे कळतं की मेंबर म्हणजे असा एक व्यक्ती जो सोसायटीशी कनेक्टेड आहे. म्हणजे थोडक्यात अ पर्सन आणि अ सोसायटी असे दोन एंटिटी आहेत आणि या दोघांना कनेक्ट करण्याचा जो दुवा आहे त्याला आपण मेंबरशिप बोलतो. थोडक्यात असंही सांगू शकतो की मेंबरशिप म्हणजे या पर्सनचं या सोसायटी बरोबर केलेलं कॉन्ट्रॅक्ट. ज्या वेळेला आपण इंडियन कॉन्ट्रॅक्टचा अभ्यास करू त्यावेळेला आपण ते टर्म जे आहे ते इंटरप्रिट करतो आणि ते टर्म सांगता आपल्याला की या पर्सनचं या सोसायटी बरोबर जे असलेलं कॉन्ट्रॅक्ट आहे त्यालाच आपण मेंबरशिप बोलतो. मग कॉन्ट्रॅक्टचा विषय आल्यावरती पहिला प्रथम आहे एलिजिबिलिटीचा विषय, की आपण म्हणतो की पर्सनच्या भाषेमध्ये तो जो पर्सन आहे तो कोण पाहिजे, तर एलिजिबल पर्सन पाहिजे, म्हणजे कॉम्पिटेंट टू कॉन्ट्रॅक्ट पाहिजे. कारण आपण म्हणतो की दॅट इज अ कॉन्ट्रॅक्ट आणि कॉन्ट्रॅक्ट जर असेल तर पार्टी शुड बी कॉम्पिटेंट टू कॉन्ट्रॅक्ट. मग कॉम्पिटन्सी ऑफ कॉन्ट्रॅक्ट जो आहे हा जो प्रोव्हिजन आहे त्याचा उल्लेख आपल्या इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये केलेला आहे. आणि सेक्शन 10 मध्ये सांगितलेलं आहे कुठले अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट होतात, विच अग्रीमेंट्स आर कॉन्ट्रॅक्ट. मग तिथे दिलेलं आहे की जे अग्रीमेंट्स कॉम्पिटंट पार्टीजने केलेले असतात
आउट ऑफ देअर फ्री कन्सेंट केलेले असतात किंवा लॉफुल ऑब्जेक्ट आणि लॉफुल कन्सिडरेशन साठी केलेले असतात, दे आर लॉफुल कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे ते अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्ट होतात. मग आपण ज्या वेळेला कॉम्पिटंट पार्टीजचा उल्लेख करतो तर सेक्शन 11 इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये कॉम्पिटंट पार्टीजचा उल्लेख केलेला आहे. आणि तिथे कॉम्पिटंट पार्टीज मध्ये सांगितलेलं आहे कोण कॉम्पिटंट पार्टीज असू शकतं. तर पहिली गोष्ट आहे, पहिला फॅक्टर आहे की तो मेजर पाहिजे, म्हणजे तो मेजर पर्सन पाहिजे. दुसरा पॉइंट आहे तो साऊंड माइंड पाहिजे. आणि तिसरा जो पार्ट आहे तो नॉट डिस्क्वालिफाईड बाय लॉ पाहिजे. म्हणजे पहिला भाग काय आहे, मेजर. तर आपल्याकडे मेजॉरिटी केव्हा गेन होते, म्हणजे कुठल्या एजला आपल्याकडे मेजॉरिटी गेन होते, तर 18 वर्षाला आपल्याकडे मेजॉरिटी गेन होते. पण ह्यामध्ये एक हिच आहे, ज्याचे नॅचरल गार्डियन असतात त्याला 18 वर्ष लागू आहे. ज्याला लीगल गार्डियन अपॉइंट केलेला आहे त्याला 18 वर्षामध्ये मेजॉरिटी येत नाही, त्याला 21 इयर्स सांगितलेला आहे. वयाच्या 21व्या वर्षानंतर तो जो आहे कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट आहे, ज्याला लीगल गार्डियन अपॉइंट केलेला आहे. तर हा विषय देखील आपल्याला महत्वाचा आहे ज्या वेळेला आपण मेंबरशिप डिफाईन करत आहोत आणि आपण ज्या वेळेला कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट ज्या विषयावरती येत आहोत त्यावेळेला पहिला जो फॅक्टर आहे तो मेजॉरिटीचा आहे, म्हणजे मेजरचा फॅक्टर आहे. सेकंड फॅक्टर आहे साऊंड माइंडचा. मग या साऊंड माइंड मध्ये परत एक प्रथा आहेत. दोन प्रथा म्हणजे काय, की काही लोक जे आहेत ते पहिल्यापासून वेडे असतात आणि मग ते कधी कधी मधी शाणे होतात आणि नंतर परत ते आपल्या रिव्हर्स मोडमध्ये म्हणजे आपल्या परत वेड्याच्या भूमिकेमध्ये जातात. मग या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट करू शकतो का, तर येस, हे लोक पण कॉन्ट्रॅक्ट करू शकतात. ज्या वेळेला तो मधला फेज त्यांच्या आयुष्यात येतो, म्हणजे जे अनसाऊंड असतात आणि नंतर मधीच जे साऊंड झालेले असतात, त्या साऊंड माइंडच्या स्टेजमध्ये ते कॉन्ट्रॅक्ट करू शकतात. ज्या वेळेला ते परत अनसाऊंड होतात त्यावेळेला ते कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी साऊंड माइंडची गरज आहे, सत्सद विवेक बुद्धी ज्याला आपण बोलतो. साऊंड माइंड झाला, त्यामध्ये अजून एक पार्ट आहे की जे पहिल्यापासून साऊंड असतात, लहानपणापासून साऊंड असतात आणि मधी त्यांना वेड्याचे झटके येतात, मग मधीच अनसाऊंड होतात आणि नंतर परत ते साऊंडच्या भूमिकेमध्ये येतात. मग हा जो व्यक्ती आहे तो ज्या वेळेला साऊंड स्टेजमध्ये असेल त्यावेळेला तो कॉन्ट्रॅक्ट करू शकेल. हा झाला आपला साऊंड माइंडचा कन्सेप्ट. आणि नंतर लास्ट कन्सेप्ट आहे नॉट डिस्क्वालिफाईड बाय द लॉ. मग आपण जे बोलतो एलियन एनिमीज आहे किंवा इनसॉल्वेंट पर्सन आहेत, दे आर नॉट केपेबल ऑफ कॉन्ट्रॅक्ट, मग ते आर डिस्क्वालिफाईड टू बी अ पार्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. ते लोक कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. तर हा झाला आपला कॉम्पिटन्सी ऑफ कॉन्ट्रॅक्टचा. परत आपण मेंबरशिपच्या डेफिनेशन मध्ये येऊया. मग आपण बघतो अ पर्सन, बरोबर, अ पर्सन आणि इथे सोसायटी, इकडे आहे सोसायटी. अ पर्सन जॉईनिंग इन एन ऍप्लिकेशन फॉर द फॉर्मेशन ऑफ द सोसायटी और अ पर्सन हु इज ड्युली ऍडमिटेड इन द एज अ मेंबर ऑफ द सोसायटी. दोन भाग आपण बघितले आणि आपण कॉन्ट्रॅक्टची जी लिंक आहे ती देखील बघितली. मग हा पर्सन कोण असू शकतो, म्हणजे पर्सन म्हणजे फक्त लिव्हिंग पर्सन असू शकतो का, तर नाही. आपल्याकडे पर्सनची डेफिनेशन पण दिलेली आहे आणि त्या पर्सन मध्ये बरेच प्रकार दिलेले आहेत. मग तो लिव्हिंग पर्सन पण असू शकतो, तो ज्युरिस्टिक पर्सन पण असू शकतो, म्हणजे कंपनी पण असू शकते, ती सोसायटी ही असू शकते, पार्टनरशिप फर्म असू शकतो, हे हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे ती देखील असू शकते. हे सगळे पर्सनच्या डेफिनेशन मध्ये दिलेले आहेत. म्हणजे हे सर्व व्यक्ती जे आहेत ते मेंबर होऊ शकतात. इथपर्यंत आपल्याला समजलं आणि आपल्याला सोसायटी बरोबर केलेलं कॉन्ट्रॅक्ट हे देखील समजलं, बरोबर. सोसायटीमध्ये दोन प्रकारे आपण मेंबर होऊ शकतो हे देखील आपल्याला समजलं. मग हा आपण अभ्यास केलेला आहे तो मेंबरच्या डेफिनेशन मध्ये. आता जे प्रकार सांगितलेले आहेत खाली, म्हणजे असोसिएट मेंबर, जॉईंट मेंबर, प्रोव्हिजनल मेंबर, याकडे आपण जरा शेवटला येणार आहोत. सर्वप्रथम आपण हे बघणार आहोत, आपण ज्या वेळेला म्हटलं अ मेंबर जॉईनिंग इन एन ऍप्लिकेशन किंवा मेंबर ड्युली ऍडमिटेड इन द सोसायटी, म्हणजे मग थोडासा आपल्याला आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया नंतर थोडासा प्रोसेसही पाहावा लागेल. आणि या प्रोसेस जो दिलेला आहे, म्हणजे मेंबरशिपचा प्रोसेस जो दिलेला आहे तो आपल्या बायलॉज मध्ये इन्कॉर्पोरेट व्यवस्थित केलेला आहे. त्या प्रोसेसकडे यायच्या अगोदर आपल्याकडे एक सेक्शन 154B(2) आहे, म्हणजे 154B-2 ची प्रोव्हिजन आहे. ती 154B-2 काय सांगतं की हाऊसिंग सोसायटी आणि मेंबरचा कन्सेप्ट आहे, जो रिलेशन आहे ते कसं होऊ शकतं, कधी घडू शकतं, त्याचं उत्तर जे आहे ते सेक्शन 154B(2) ने दिलेलं आहे. मग थोडक्यात समजा 4 लोक जर असतील आणि ते म्हणत असतील की आम्हाला सोसायटी फॉर्म करायची आहे
आम्ही तर कॉम्पिटंट पर्सन आहोत ऍज पर तुमच्या मेंबरच्या डेफिनेशन प्रमाणे, आणि सोसायटी बरोबर आम्ही कॉन्ट्रॅक्ट करायला इच्छुक आहोत, म्हणजे आम्ही सोसायटीचे मेंबर बनायला इच्छुक आहोत आणि सोसायटी फॉर्म करायला इच्छुक आहोत. तर सोसायटी फॉर्म होईल का? तर सोसायटी फॉर्म होणार नाही. ह्याचं कारण सेक्शन 154B-2 मध्ये सांगितलेलं आहे की मिनिमम पर्सन किती पाहिजेत सोसायटी फॉर्म करण्यासाठी. तर आपल्याला 5 मेंबर लागतात ऑफ डिफरंट फॅमिली. 5 मेंबर आपल्याला डिफरंट फॅमिली मधले लागतात. मग हे डिफरंट फॅमिलीचा अर्थ काय? म्हणजे समजा एका बिल्डिंग मध्ये फक्त 5 फ्लॅट आहेत, पण एका फ्लॅटमध्ये एक ए नावाचा व्यक्ती राहतो आणि दुसऱ्या फ्लॅटमध्ये त्यांचे वडील राहत असतील, त्यांच्या आईच्या नावावर तो फ्लॅट असेल, वडिलांच्या नावावर असेल, बायकोच्या नावावर असेल, किंवा डिपेंडेंट मुलगा असेल, अनमॅरिड डिपेंडेंट मुलगी असेल, ह्यांच्या नावावर जर तो फ्लॅट असेल तर त्याला आपण एकच मेंबर म्हणजे एक फॅमिली असं मोजतो. मग तिथे आपण ते 2 मेंबर मोजता येणार आपल्याला नाही. म्हणजे ही फॅमिलीची डेफिनेशन सोडून दुसरा कोणी असला तरी आपण त्याला 2 मेंबर असं मोजू शकतो. म्हणजे आपल्याला 5 मेंबर लागतात मिनिमम ऑफ डिफरंट फॅमिली. दुसऱ्या फॅमिली मधले, वेगवेगळ्या फॅमिलीज मधले 5 मेंबर जे आहेत ते आपल्याला लागतात. और तिथे दिलेलं आहे और 51% ऑफ द सेलेबल कंपोनेंट. 51% ऑफ द सेलेबल कंपोनेंट. मग या दोघांचा अर्थ काय? समजा आपल्या टोटल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये 100 फ्लॅट असतील, मग आपण 51 आकडा धरायचा का आपण 5चा आकडा धरायचा? म्हणजे 5 मेंबर झाल्यावरती सोसायटी करू शकतो का 51 झाल्यावरती सोसायटी करू शकतो? ह्या दोघांमध्ये संभ्रम आहे, तो ह्याच 154B-2 नी क्लिअर केलेला आहे. तिकडे पुढे असं म्हटलेलं आहे विच एव्हर इज हायर. जे जास्त आहे, म्हणजे ह्या केसमध्ये आपण जे आता उदाहरण घेतलं त्या केसमध्ये 51 मेंबर्स लोक जेव्हा होतील त्यावेळेला ते लोक एकत्र येऊन सोसायटी फॉर्म करू शकतात. किंवा रेरा कायदा जो आहे तो आता प्रमोटरला बांधतो की तुम्ही 51% फ्लॅट सेल झाल्यावरती जी आहे ती सोसायटी फॉर्म करायची. मग आपण रेरा कायद्याच्या ट्यून मध्ये येण्यासाठी 2019 मध्ये आपण ही अमेंडमेंट केलेली आहे. तर हे झालं आपलं मेंबरशिपचा कन्सेप्ट. म्हणजे मेंबरशिपच्या कन्सेप्ट मध्ये आपण हे आता आतमध्ये खोलामध्ये शिरून हे पण पाहायचा प्रयत्न करत आहोत की हे कॉन्ट्रॅक्ट केव्हा शक्य होईल. फक्त लॉफुल कॉन्ट्रॅक्ट असणं गरजेचं नाही आहे, तर ह्या कंडिशन्स पण सफाईज होणं गरजेचं आहे. तर हे देखील आपण 154B-2 मध्ये पाहिजे. अजून एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जो सांगितलेला आहे सेक्शन 154B-5 मध्ये, आणि तिथे एक इम्पॉर्टंट फॅक्टर असा दिलेला आहे की समजा आपल्या बिल्डिंग मध्ये आपण मगाशी उदाहरण घेतलं की 100 फ्लॅट्स आहेत, तर 100 फ्लॅट असल्यावरती आपल्या सोसायटीमध्ये 101 मेंबर होऊ शकतात का? ह्याचं उत्तर आपल्याला कोणीतरी देईल का? तर येस, ह्याचं उत्तर आपल्याला सेक्शन 154B-5 नी दिलेलं आहे. तो काय सांगतो की जर तुमच्या बिल्डिंग मध्ये 100 फ्लॅट्स आहेत, मग तुम्ही फक्त 100 मेंबरशिप किंवा त्यापेक्षा कमी मेंबरशिप देऊ शकता, त्यापेक्षा जास्त मेंबरशिप तुम्हाला देता येणार नाही. मग हे सगळं प्रकरण कुठे येतं? तर हे सगळं प्रकरण येतं त्या पार्किंगच्या संदर्भात. म्हणजे मग एक जण म्हणतो की तो गॅरेज जो आहे तो पण माझा आहे, मग तो गॅरेजसाठी मला एक शेअर सर्टिफिकेट वेगळं द्यावं, असे ते बिल्डर लोकांचे सगळे कन्सेप्ट आपण पूर्वी पाहिले होते. आणि मग ह्या कन्सेप्टसाठी आता इथे क्लॅरिटी आणलेली आहे. सेक्शन 154B-5 नी सांगितलेलं आहे की आपले जेवढे फ्लॅट्स आहेत तेवढ्यापर्यंत आपली जी मेंबरशिप आहे ती लिमिट करायची, ती रेस्ट्रिक्ट करायची. 154B-5 नी हे क्लॅरिफाय केलेलं आहे. सेक्शन 154B-5 झाल्यावरती आता आपण तो आपला जो प्रोसेस आहे, म्हणजे जे आपल्याला मेंबरशिप घेण्यासाठी जे प्रोसेस आहे ते थोडंसं पाहायचा आपण प्रयत्न करणार आहोत. मग ते मेंबरशिपचा प्रोसेस काय आहे? तर आपण जसं सांगितलं ऍप्लिकेशनचा एक शब्द मेंबरशिपच्या डेफिनेशन मध्ये आलेला आहे. मग तिथे प्रिस्क्राईब फॉर्म मध्ये, म्हणजे प्रिस्क्राईब फॉर्म म्हणजे काय की रुल्स मध्ये किंवा बायलॉज मध्ये जे काही सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रिस्क्राईब फॉर्मॅट मध्ये जे अपेंडिक्स मध्ये काही फॉर्म लावलेले आहेत बायलॉजच्या, त्याप्रमाणे तुम्ही ऍप्लिकेशन जे आहे ते टेंडर करायचं आहे. इधर सोसायटीला ज्यावेळेला सोसायटी फॉर्म होते किंवा अगोदर सोसायटी फॉर्म करायची असेल तर रजिस्ट्रारला प्रिस्क्राईब फॉर्म लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर काय काय क्रायटेरिया आहे? तर आपल्यासाठी क्रायटेरिया आहे, जर आपण बायलॉ नंबर 19 पाहिला तर 19 मध्ये दिलेला आहे की आपल्याकडे एंट्रन्स फी जी आहे ती 100 रुपये, प्रत्येक मेंबरला एंट्रन्स फी जी आहे ती 100 रुपये प्रदान करायची आहे. आणि त्याबरोबर आपल्याला ट्रान्सफर फी ज्याला आपण बोलतो, म्हणजे ऍप्लिकेशनची जी मेंबरशिप फी आहे त्यामध्ये आपण 500 रुपये घेतो. मग हे 500 रुपये आपण कसे घेतो? तर ते आहेत 10 शेअरची किंमत. 10 शेअर 50 रुपयाला एक शेअर, मग 10 शेअरची किंमत किती झाली?
तर 500 रुपये झाले. अशा प्रमाणे ज्या वेळेला आपण ऍप्लिकेशन करतो त्याबरोबर आपण 2 चेक जे आहेत ते जोडतो. एक 100 रुपयाचा चेक ज्याला आपण एंट्रन्स फी बोलतो आणि दुसरा जो आहे तो 500 रुपयाचा चेक ज्याला आपण ट्रान्सफर फी बोलतो किंवा ती आपली जी शेअर ट्रान्सफरची फी आहे. पण इकडे जर पर्सनच्या भाषेमध्ये कंपनी असेल किंवा आपण जसं मगाशी उल्लेख केला ज्युरिस्टिक पर्सन असेल, कंपनीने तुमच्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट घेतलेला असेल, फर्मनी फ्लॅट घेतलेला असेल, ज्युरिस्टिक पर्सन ज्याला आपण बोलतो अशा व्यक्तीने जर फ्लॅट घेतलेला असेल तर मग त्या केसमध्ये आपण 20 शेअर्सला मल्टिप्लाय करतो. म्हणजे 50 रुपये मल्टिप्लाय बाय 20 शेअर्स. मग आपण तेवढी रक्कम जी आहे ती त्यांच्याप्रमाणे ट्रान्सफर फीच्या रूपाने तिकडे आपण घेतो. एंट्रन्स फी जी आहे ती आपण 100 रुपये तेवढी मर्यादित ठेवलेली आहे. हा थोडासा विषय आपल्याला जाणून घ्यायचा आहे. ज्या वेळेला ऍप्लिकेशन टाकलं आणि ऍप्लिकेशन रिजेक्ट होतं त्यावेळेला सर्वांना आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे 2 प्रोव्हिजन्स आहेत. जर 3 महिन्यापर्यंत ऍप्लिकेशन आपल्या सोसायटीने डिसाईड केलेलं नसेल किंवा त्याच्या अगोदर जर कमिटी मीटिंग मध्ये आपलं ऍप्लिकेशन रिजेक्ट केलेलं असेल आणि 15 दिवसाच्या आत आपल्याला कळवलं नसेल तर मग आपल्याला सेक्शन 22 आणि सेक्शन 23 सेक्शन 22(2) सेक्शन 23(3) मध्ये अपीलची प्रोव्हिजन दिलेली आहे. डीम मेंबरशिपचा कन्सेप्ट आहे आणि अपीलची प्रोव्हिजन आहे रजिस्ट्रारकडे. मग आपण डेप्युटी रजिस्ट्रारकडे जातो आणि तिकडे सांगतो की माझं जे मेंबरशिपचं ऍप्लिकेशन आहे ते रिजेक्ट केलेलं आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही अपील जी आहे ती कंडक्ट करा. किंवा डीम मेंबरशिप बद्दल काय वाद असेल तर मग आपण रजिस्ट्रारकडे जाऊन ते ऍप्लिकेशन पुटअप करतो. म्हणजे तिथे जाऊन आपल्याला जो आहे त्याला रिलीफ दिलेली आहे सेक्शन 22 आणि सेक्शन 23च्या महाराष्ट्र कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्टच्या प्रोव्हिजन्स. तर हा उल्लेख झाला आपला प्रोसेसचा की आपण प्रोसेस कसा करायचा आहे. मग त्यानंतरचा जो भाग आहे तो आहे राईट्स अँड ड्युटीज. म्हणजे राईट्स आणि ड्युटीज ऑफ मेंबर्स काय आहेत. जर आपण मेंबरशिपचं ऍप्लिकेशन घेतलेलं आहे, आपलं मेंबरशिप ऍप्लिकेशन स्वीकृत झालेलं आहे, तर मग आपल्याला टर्म दिलेला आहे मेंबर. आणि मग मेंबरचा कन्सेप्ट काय आणि ओनरचा कन्सेप्ट काय. मग तो कन्सेप्ट त्याच मेंबरच्या डेफिनेशन मध्ये खाली 2 हाऊसिंग सोसायटीचे 2 डेफिनेशन दिलेले आहेत. मग तिथे दिलेलं आहे टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटी आणि टेनंट ओनरशिप हाऊसिंग सोसायटी आणि अदर सोसायटीज पण दिलेला आहे. मग त्या हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशन मध्ये हे जे 3 गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तो कन्सेप्ट लपलेला आहे. टेनंट ओनरशिप हाऊसिंग सोसायटीमध्ये काय येतं की जिथे आपण प्लॉटिंग केलेलं असेल, जिथे बंगले बांधलेले असतात, मग तिथे आपण सांगतो की ती जी लँड आहे, ती जी एंटायर लँड आहे ती फ्री होल्ड असेल की लीज होल्ड असेल, ती सोसायटीच्या अखत्यारीमध्ये येते. म्हणजे सोसायटीच्या मालकीचा अधिकार आहे. आणि जे बंगले बांधलेले आहेत ते तुमच्या मेंबरची ओनरशिप आहे. पण ज्या वेळेला आपण फ्लॅट सिस्टम मध्ये येतो, आपल्या बिल्डिंग सिस्टम मध्ये येतो, त्यावेळेला टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटीचा उल्लेख येतो. आणि टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटी आपल्याला सांगतं की इथं तुमचा जो पूर्ण बिल्डिंग आहे, म्हणजे तुमचा फ्लॅटही त्या बिल्डिंग मध्ये आला, अख्खीच्या अख्खी बिल्डिंग आणि ती जी लँड आहे दॅट बिलॉंग्स टू द सोसायटी. म्हणजे सोसायटी त्याची मालक आहे त्या बिल्डिंगची आणि त्या लँडची. यू आर ओनली अन अलॉटी. तुम्हाला फक्त अलॉट केलेला आहे. म्हणजे आपण अलॉटमेंट लेटर जे बोलतो किंवा आपण शेअर सर्टिफिकेट जे इश्यू केलेलं आहे, पण तुम्ही फक्त एक मेंबर आहात. तुम्ही ओनरचा कन्सेप्ट फॉरगो करून तुम्ही आता मेंबरशिपच्या कन्सेप्ट मध्ये आलेला आहात. तुम्ही एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते ह्या सोसायटी बरोबर केलेलं आहे, जिथे तुम्ही सोसायटीला सांगता आहे की ही जी अख्खीची बिल्डिंग आणि लँड जी आहे ती तुमची आहे. मी एक अलॉटी आहे, मला अलॉट फ्लॅट केलेला आहे. हे झालं आपलं टेनंट को पार्टनरशिप हाऊसिंग सोसायटीचं. अदर सोसायटीज मध्ये मग प्रिमायसेस सोसायटीज आहेत किंवा हाऊस मॉर्गेज कॉपरेटिव्ह सोसायटीज आहे, हाऊसिंग सोसायटीज आहेत, त्या सगळ्या त्या अदर सोसायटीज मध्ये येतात. तोही आपण विषय बघितला हाऊसिंग सोसायटी संदर्भातला. मग आपल्याला आता बघायचं आहे की राईट्स आणि ड्युटीज काय आहेत. ज्या वेळेला आपण मेंबर होऊन आतमध्ये येतो त्यावेळेला आपले अधिकार काय आहेत आणि आपले ड्युटीज काय आहेत. मग अधिकारासाठी जर आपण बायलॉ अख्खाच्या अख्खा चाळला तर पहिली गोष्ट आहे की बायलॉज प्रमाणे नियंत्रण करणं ही आपली ड्युटी आहे आणि सोसायटीने देखील बायलॉ प्रमाणे फॉलोअप करणं ही सोसायटीची ड्युटी आहे. मग ज्या वेळेला आपण बोलतो की सोसायटीची ड्युटी तो आपला अधिकार होतो आणि ज्या वेळेला आपण आपल्या ड्युटी बद्दल बोलतो त्यावेळेला तो सोसायटीचा अधिकार होतो. म्हणजे सोसायटीचे राईट होतात. द राईट ऑफ वन पर्सन इज द ड्युटी ऑफ अदर पर्सन अँड द ड्युटी ऑफ वन पर्सन इज द राईट ऑफ अदर पर्सन. आपल्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आणि इंडियन कॉन्ट्रॅक्टचा हा मूलभूत राईट आहे, मूलभूत तत्व आहे. मग आपल्याला समजायचं आहे की राईट काय आहे. तर पहिला राईट जो आहे, जर आपण बायलॉ चाळायला प्रयत्न केला आणि नंतर मग आपण बायलॉ चालता चालता बायलॉ नंबर 9 वर आलो, मग 9 मध्ये दिलेला आहे शेअर सर्टिफिकेट. तर पहिला आपला अधिकार आहे की आपल्याला विदिन 6 मंथ्स तिथे दिलेला आहे सोसायटी फॉर्म झाल्यावरती द कमिटीने जे आहे ते शॅल विदिन 6 मंथ्स
शेअर सर्टिफिकेट इश्यू केले पाहिजे. प्रत्येक मेंबरकडे शेअर सर्टिफिकेट इश्यू करणं गरजेचं आहे. जसं मगाशी आपण सांगितलं ओनरशिपचा कन्सेप्ट आहे, पुण्याचं घर आहे, मी माझं अग्रीमेंट फॉर सेल आणून दाखवलं, सेल डीड आणून दाखवलं, म्हणजे मी काहीतरी डॉक्युमेंट आणून दाखवलं. तसं उद्या आपल्याला कोणी विचारलं की मेंबरशिपचा कन्सेप्ट आहे, तुझ्याकडे मेंबरशिपचं काय डॉक्युमेंट आहे, तर आपल्याला शेअर सर्टिफिकेट दाखवावं लागेल. माझ्याकडे एवढे शेअर्स आहेत या सोसायटीचे, मग ते शेअर सर्टिफिकेट तुमचं व्हॅलिड प्रूफ आहे तुमच्या मेंबरशिप होण्याचं. म्हणून 6 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि तिथे शब्द शॅल असा वापरलेला आहे. मग तो आपला अधिकार आहे की आपण मेंबरशिप मध्ये शेअर सर्टिफिकेट मिळवणं हा आपला अधिकार आहे. मग अजून आपले अधिकार काय काय आहेत, तर येस बरेच अधिकार दिलेले आहेत. जर आपण सेक्शन 154B8 मध्ये बघितलं तर 154B8 मध्ये आपल्याला आपले डॉक्युमेंट्स जे आहेत सोसायटीचे ते इन्स्पेक्ट करणं म्हणजे ते पाहण्याचा अधिकार देखील आपल्याला दिलेला आहे. पण त्याला काही प्रोसेस दिलेली आहे, ती सेक्शन 154B8 मध्ये दिलेली आहे. तुम्हाला प्रिस्क्राईब फीस भरायची आहे आणि मग तुम्हाला विदिन 45 डेज ते सोसायटीने दाखवणं गरजेचं आहे. ते 154B8 मध्ये सांगितलेलं आहे. मग तो देखील आपला एक अधिकार आहे. अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग मध्ये अटेंड करणं हा देखील आपल्याला एक अधिकार आहे, प्रदान केलेला आहे. नॉमिनेशन्सचे फॉर्म भरणं हा देखील आपल्याला एक अधिकार आहे प्रत्येक मेंबरला, तो त्यांनी खरं तर बजावला पाहिजे. नॉमिनेशन्सचे अधिकार जे आहेत ते तो फार मोठा अधिकार दिलेला आहे मेंबरला. अशा तऱ्हेने वेगवेगळे अधिकार दिलेले आहेत. जर आपण पुढे जाऊन सेक्शन 155, 156, 157 बघितले तर सोसायटीनी प्रॉपर्टी चांगली मेंटेन करणं हा देखील सोसायटीची ड्युटी आहे आणि तो आपला एक अधिकार आहे की आपण एक प्रिमायसेस ज्या सोसायटी आपल्याला सांगते की आमचा उद्देश आहे की तुम्हाला कॉमन अम्युनिटीज आणि सर्व्हिसेस प्रोव्हाइड करायचं, तर त्या ज्या कॉमन अम्युनिटीज आणि सर्व्हिसेस ह्या योग्य पद्धतीच्या असाव्यात हा देखील आपला एक अधिकार आहे. त्यानंतर 154B-10 आणि 154B-11 मध्ये राईट टू वोट आणि राईट टू कंटेस्ट इलेक्शन दिलेला आहे. मग त्यामध्ये वोटिंग करण्याचा अधिकार जो आहे इलेक्शन मध्ये तो देखील आपला आहे आणि कंटेस्ट करण्याचा अधिकार देखील तो देखील आपल्याला मेंबरला मिळतो, प्रदान केलेला आहे कायद्याने 154B-10 आणि 154B-11 यांनी तो राईट जो आहे तो आपल्याला प्रदान केलेला आहे. मग त्यानंतर ड्युटीज कुठल्या कुठल्या असू शकतात. मग ज्या आपल्या ड्युटीज ज्या आहेत ते सोसायटीचे जे अधिकार आहेत ते आपल्या ड्युटीज. तर पहिली ड्युटी काय असू शकते की ज्या वेळेला आपण बोलतो की हाऊसिंग सोसायटीने आपल्याला कॉमन अम्युनिटीज आणि फॅसिलिटीज प्रदान करायचं आहे, पण मग त्या प्रदान करण्यासाठी आपल्याला काहीतरी पैसे भरले पाहिजेत ना, म्हणजे आपल्याला काहीतरी सर्व्हिसेसचे चार्जेस भरले पाहिजेत. मग ते जे मेंटेनन्स चार्जेस आहेत तो भरणं जो आहे तो आपली ड्युटी आहे आणि तो सोसायटी अधिकार आहे. म्हणून ज्या वेळेला आपण डिफॉल्ट करतो त्यावेळेला आपल्याला डिफॉल्टर बोलतात आणि मग रिकव्हरी करण्याचे अधिकार जे आहेत ते आपण सोसायटीला दिलेले आहेत अंडर सेक्शन 154B-29. पूर्वी 101 ची प्रोसिडिंग आपण त्याला बोलायचो. मग हे आपली ड्युटी आहे. सर्वप्रथम ड्युटी आहे की आपल्याला पैसे जे आहेत ते सर्व्हिसेसचे भरणं गरजेचं आहे. मग त्यानंतर आपल्या ड्युटी कुठल्या आहे, मग त्याप्रमाणे बायलॉ नंबर 45, 46, 47, 48 ने एक ड्युटी कास्ट केलेली आहे की तुमचा जो फ्लॅट आहे तो तुम्ही सुस्थितीमध्ये ठेवायचा. जसं आपण सोसायटीला सांगतो की बिल्डिंग इमारत जी आहे ती सुस्थितीमध्ये ठेवायची, त्याप्रमाणे तुमचा फ्लॅट गुड कंडिशन मध्ये मेंटेन करणं ही देखील तुमची जबाबदारी आहे. बायलॉस फॉलो करणं, बायलॉस जे काही दिलेले आहेत त्याचं सगळं प्रधान म्हणजे जे काही बायलॉज आहेत त्याच्या पद्धतीने वागणं सोसायटीमध्ये ही देखील एक तुमची ड्युटी आहे. मग अशा प्रकारे व्हेरियस ड्युटीज तिथे दिलेल्या आहेत आणि जर आपण या ड्युटीचं ब्रीच केलं तर त्याला रेमेडी सोसायटीला देखील दिलेली आहे किंवा सोसायटीने काही ड्युटीचं ब्रीच केलं तर त्याला रेमेडी आपल्याकडे देखील दिलेली आहे. तर याप्रमाणे राईट्स अँड ड्युटीज ज्या आहेत त्या मेंबरशिपला प्रदान केल्या जातात. आता आपण आपल्या त्या ओरिजिनल कन्सेप्टकडे येऊया की मेंबर आणि ओनरशिपचा जो आपण धागा पकडून चाललेलो आहोत त्या धाग्यामध्ये आपण हे पाहतो की जो ओनर असतो तोच मेंबर असतो, बरोबर. जर आपण एग्रीमेंट फॉर सेल आणि सेल डीड केलेलं असेल तरच आपण मेंबर होऊ शकतो. का हे असं आपण म्हणू, कारण बायलॉ नंबर 19 मध्ये ज्यावेळेला आपण शिरकाव करतो आणि ज्यावेळेला आपण बघतो की प्रिस्क्राईब फॉर्मॅटचा उल्लेख केलेला आहे, त्या प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये एखादी कंडिशन अशी आहे, एक कंडिशन अशी आहे की तुमचं रजिस्टर्ड आणि स्टॅम्प ड्युटी ड्युली पेड असं डॉक्युमेंट पाहिजे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट जे आहे ते प्रदान करून तुम्हाला मेंबरशिप अधिकार मिळणार नाही. मग काय, मग तुम्हाला जे डॉक्युमेंट तुम्ही देतात तिकडे ते रजिस्टर्ड पाहिजे आणि ड्युली स्टॅम्प पेड, म्हणजे स्टॅम्प ड्युटी जी आहे ती त्याच्यावरची प्रॉपरली पेड केलेली पाहिजे. अशा तऱ्हेचा जर अग्रीमेंट असेल तेच तुमचं स्वीकृत केलं जाईल ज्या वेळेला तुमचं मेंबरशिपचं ऍप्लिकेशन डिसाईड केलं जाईल त्यावेळेला. मग आपण हे बघतो की मेंबरशिप आणि ओनरशिपचा जो कन्सेप्ट आहे तो एकमेकाला कनेक्टेड आहे. पण मग असं सांगता येईल का
की फक्त आणि फक्त ओनर मेंबर होऊ शकतात, तर हे म्हणणं थोडंसं चुकीचं राहील. का चुकीचं राहील? कारण मेंबरशिप मध्ये काही डिव्हिजन्स आता केलेले आहेत, काही त्या मेंबरशिप मध्ये घटना म्हणजे घटनाक्रम वेगवेगळे दिलेले आहेत, ते आपल्याला थोडेसे पाहायचे आहे. मग ते वेगवेगळे प्रकार जे मेंबरशिपचे आहेत ते कुठले आहेत? तर सर्वप्रथम पहिला प्रकार आपण जो बघितला तो आहे मेंबरशिपचा. म्हणजे आपण जो बघतो की जो ओनर आहे तो मेंबर होऊ शकतो, त्याला आपण ओरिजिनल मेंबर बोलतो. नंतरचा जो भाग आहे त्याला आपण म्हटलं आहे जॉईंट मेंबर. मग हा जॉईंट मेंबरचा कन्सेप्ट काय आहे? तर जॉईंट मेंबरचा कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला फर्स्ट टाइम या आपल्या अमेंडमेंट ऍक्टनी, म्हणजे 2019चा जो अमेंडमेंट ऍक्ट आहे आपला महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टचा, त्या ऍक्टने आपल्याला प्रदान केलेला आहे. पूर्वी हा जो कन्सेप्ट होता तो काही प्रमाणामध्ये असोसिएट मेंबर मध्ये कव्हर होत होता, पण आता त्याला आपण जॉईंट मेंबरच्या संबोधना देऊन त्याला आपण क्लॅरिफाय केलेला आहे. म्हणजे जॉईंट मेंबर म्हणजे जॉईंट ओनर का? तर अजिबात नाही. जॉईंट ओनरचा कन्सेप्ट जो आहे तो आहे इच वन ओन्स द होल, ऑल ओन्स द होल. म्हणजे कोणाचाही डेफिनेट शेअर नसतो, ज्याला आपण अँसेस्ट्रल प्रॉपर्टी मध्ये आपण तो कन्सेप्ट बघतो. तो कन्सेप्ट आहे जॉईंट ओनरचा. आणि आपला जो जॉईंट मेंबरचा कन्सेप्ट आहे त्याला लिगॅलिटी आहे को ओनरच्या कन्सेप्ट. त्याला आपण बोलतो वी आर द को ओनर्स. आणि हा को ओनरचा कन्सेप्ट जो आहे तो आपल्याला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या सेक्शन 44 नी सांगितलेला आहे, को ओनरचा कन्सेप्ट. मग त्या जॉईंट मेंबरचं जर आपण डेफिनेशन बघितलं सेक्शन 154B-18 मध्ये सब क्लॉज 18 मध्ये, तर त्या सब क्लॉज 18 मध्ये सांगितलेलं आहे की अ मेंबर विच होल्ड्स द राईट शेअर टायटल इंटरेस्ट. असा जो मेंबर जो राईट टायटल शेअर इंटरेस्ट होल्ड करतो ओरिजिनल मेंबर बरोबर, त्याला आपण जॉईंट मेंबर असं संबोधतो. बट हुज नेम डज नॉट स्टँड फर्स्ट इन द शेअर सर्टिफिकेट असंही म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय? तर अर्थ असा की जर आपल्या टायटल डॉक्युमेंटमध्ये म्हणजे अग्रीमेंट फॉर सेल किंवा सेल डीड मध्ये समजा हस्बंड आणि वाईफ या दोघांचीही नावं आहेत, पहिलं नाव हस्बंडचं आहे, दुसरं नाव वाईफचं आहे, किंवा पहिलं नाव वाईफचं आहे आणि दुसरं नाव हस्बंडचं आहे, मग ज्याचं पहिलं नाव आहे तो आपला ओरिजिनल मेंबर झाला मग अशा डेफिनेशन प्रमाणे. आणि आताच्या डेफिनेशन प्रमाणे जॉईंट मेंबर मध्ये ज्याचं दुसरं नाव आहे टायटल मध्ये त्याला आपण जॉईंट मेंबर, तो को ओनर झाला तिकडे. आणि म्हणून आपल्या डेफिनेशन मध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या डेफिनेशन मध्ये त्याला आपण जॉईंट मेंबर असं म्हणतो. मग जॉईंट मेंबर म्हणजे शेअर सर्टिफिकेट मध्ये दोन नावं असणार. पहिलं नाव जे आहे ते ओरिजिनल मेंबरचं हस्बंड असेल किंवा वाईफ असेल, आणि दुसरं नाव ज्याचं नाव दुसरं आहे टायटल मध्ये त्याचं शेअर सर्टिफिकेट मध्ये आपण दुसरं नाव सांगतो आणि त्याला आपण जॉईंट मेंबर असं संबोधतो. मग हे जॉईंट मेंबर किती असावेत? तर ह्याला काय मर्यादा नाही आहे. समजा तुमच्या टायटल डॉक्युमेंट मध्ये 5 नावं आहेत, तर मग त्याला आपण 5ही लोकांना जॉईंट मेंबर असं बोलणार. म्हणजे पहिला जो आहे तो ओरिजिनल मेंबर आणि उरलेले जे आहेत त्या सर्वांना आपण जॉईंट मेंबर असं संबोधणार. आणि सर्वांची नावं जी आहेत ती आपण शेअर सर्टिफिकेट मध्ये इन्कॉर्पोरेट करणार. त्याला आपण जॉईंट मेंबरशिपचा कन्सेप्ट बोलतो. नंतर एक कन्सेप्ट आहे असोसिएट मेंबरचा. असोसिएट मेंबरचा जो कन्सेप्ट आहे तो पूर्वी त्याची क्लॅरिटी नव्हती. म्हणजे असोसिएट मेंबर ऍक्ट काहीतरी सांगत होता, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट सांगत होते, त्यानंतर मग बायलॉस काहीतरी वेगळं सांगत होते, आणि या दोघांमध्ये संभ्रम चालू होतं. त्याप्रमाणे ऑर्डर्सही काही वेगवेगळे येत होते. मग अशा तऱ्हेने वेगवेगळा संभ्रम असल्यामुळे तो संभ्रम दूर करणं हे लेजिस्लेचरचं काम आहे. आणि म्हणून लेजिस्लेचरने यावेळेला असोसिएट मेंबरची डेफिनेशन जी आहे ती क्लॅरिफाय केलेली आहे. मग सेक्शन 154B-1 सब क्लॉज 18 मध्ये असोसिएट मेंबरची डेफिनेशन देखील दिलेली आहे. मग असोसिएट मेंबर म्हणजे कोण 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 होऊ शकतं? जो ओरिजिनल मेंबर असेल त्याचा समजा हस्बंड किंवा वाईफ हे असोसिएट मेंबर होऊ शकतात, किंवा त्याचे फादर मदर हे असोसिएट मेंबर होऊ शकतात, किंवा त्याची सन डॉटर नेफ्यू नीज हे असोसिएट मेंबर होऊ शकतात, ब्रदर सिस्टर हे असोसिएट मेंबर होऊ शकतात, किंवा डॉटर इन लॉ आणि सन इन लॉ. ह्या सर्व जे मेंबर्स आहेत असे 12 मेंबर्स दिलेले आहेत. ह्या 12 प्रकारचे जे फॅमिली मेंबर्स आहेत हे असोसिएट मेंबर होऊ शकतात. पण मग हे असोसिएट मेंबर होऊन हे लोक करणार काय? मग ह्यांचं कार्य असं आहे टू एन्जॉय द राईट्स अँड ड्युटीज ऑफ द ओरिजिनल मेंबर. म्हणजे थोडक्यात त्यांचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम करण्यासाठी आपण आलेलो आहोत. मग हा कन्सेप्ट आला कशासाठी असोसिएट मेंबरचा? तर मग 1990-91 मध्ये ज्यावेळेला रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या होत्या
आणि तो ऍक्टिव्ह नॉन ऍक्टिव्ह मेंबरचा कन्सेप्ट त्यावेळेला होता, जो आता काढलेला आहे कायद्याने. मग ते ऍक्टिव्ह नॉन ऍक्टिव्हच्या मेंबरच्या कन्सेप्टमध्ये जे वयोवृद्ध ओरिजिनल मेंबर होते त्यांना सोसायटीमध्ये, सोसायटीच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये, त्या अफेअर्स मध्ये पार्टिसिपेट करणं शक्य नसायचं. किंवा काही मेंबर्स जे बाहेर परदेशी असायचे त्यांना त्या मीटिंग मध्ये सहभाग करून त्याच्यामध्ये त्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज मध्ये सहभाग करणं हे शक्य नसायचं. मग इन दॅट केस त्या कन्सेप्टसाठी असोसिएट मेंबरचा कन्सेप्ट जो आहे तो आलेला आहे. मग इकडे असोसिएट मेंबरचा कन्सेप्ट काय सांगतो की आपल्या अशा या 12 नावं दिल्यापैकी कुठल्याही फॅमिली मेंबरला आपण एक असोसिएट मेंबर प्रदान करू शकतो. समजा आपण वयोवृद्ध आहोत तर आपण आपल्या सनला किंवा आपल्या डॉटरला, आपण वाईफला असं आपण असोसिएट मेंबर करू शकतो. आणि मग ते लोक आपली जी राईट्स ड्युटी आहे ते त्या तिथे मध्ये ते एन्जॉय करणार. मग राईट्स ड्युटी कुठले एन्जॉय करणार, तर मीटिंग मध्ये सहभाग करणं, मीटिंग मध्ये वोटिंग करणं, इव्हन इलेक्शन कंटेस्ट करणं, हे सर्व अधिकार जे आहेत ते लोक उपभोगणार. आणि ड्युटीज पण ते लोक उपभोगणार, जसे की त्यांना ड्युटीज ज्या दिलेल्या आहेत बायलॉजनी त्या सर्व ड्युटीजचं देखील ते लोकांनी पालन करायचं आहे. ह्याच्या वतीने ह्याला आपण बोलतो असोसिएट मेंबर. दोघांमध्ये फरक काय असोसिएट मेंबर आणि जॉईंट मेंबर मध्ये? मेजर डिफरन्स आहे टायटलचा. आपण जो मगाशी कन्सेप्ट बघितला की प्रत्येक ओनर हा मेंबर पाहिजे, मग तो जो कन्सेप्ट आहे ओनरशिपचा तो असोसिएट मेंबर मध्ये मिसिंग आहे. जॉईंट मेंबर मध्ये ओनरशिप कन्सेप्ट आपल्याला दिसतो. म्हणजे ज्याचं टायटल मध्ये नाव आहे तो मेंबर, तो असा व्यक्ती जो आहे तो असोसिएट मेंबर होऊ शकतो का, तर नाही होऊ शकत असं म्हणता येणार नाही, कारण तो फॅमिलीच्या डेफिनेशन मध्ये आलेला आहे. पण त्याला आपण ऑलरेडी जॉईंट मेंबर मध्ये घेतलेला आहे म्हणून त्याला आपण जॉईंट मेंबर असं बोलतो. आणि जो टायटल मध्ये नाही आहे त्याला देखील आपल्याला मेंबर करता येतं, पण त्याला आपण बोलतो असोसिएट मेंबर. अजून एक फरक काय आहे जॉईंट मेंबर आणि असोसिएट मेंबर मध्ये? जॉईंट मेंबरचं नाव जे आहे ते आपण शेअर सर्टिफिकेट मध्ये इनकॉर्पोरेट केलेलं आहे. हुज नेम स्टँड फर्स्ट, हुज नेम डज नॉट स्टँड फर्स्ट इन द शेअर सर्टिफिकेट असं आपण म्हटलेलं आहे. इकडे काय म्हटलेलं आहे असोसिएट मेंबरला? हुज नेम डज नॉट स्टँड इन द शेअर सर्टिफिकेट. असोसिएट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेट मध्ये टाकायचं नाही असं सेक्शन 154B-1 सब क्लॉज 18 मध्ये सांगितलेलं आहे. असोसिएट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेट मध्ये इनकॉर्पोरेट करायचं नाही. हे दोन मेजर डिफरन्स आहेत जॉईंट मेंबर आणि असोसिएट मेंबर मध्ये. नेक्स्ट प्रकार जो आहे तो प्रोव्हिजनल मेंबरचा आहे. पण प्रोव्हिजनल मेंबरच्या अलीकडे एक प्रकार जो आहे जो आपल्याला बायलॉनी सांगितलेला आहे तो आहे बायलॉ नंबर 20. त्या बायलॉ नंबर 20 मध्ये एक नॉमिनल मेंबरचा कन्सेप्ट आलेला आहे. मग हा नॉमिनल मेंबर म्हणजे कोण? तर नॉमिनल मेंबर म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये जे लिव्ह इन लायसन्स वरती आलेले आहेत, जे भाडं म्हणजे रेंटवर जे राहत आहेत, केअरटेकर राहत आहेत किंवा भाड्या तत्वावरती जे राहत आहेत, अशा व्यक्तींना आपण ओरिजिनल मेंबर जो आहे तो आपल्याकडे एक फॉर्म सबमिट करतो, ऍप्लिकेशन सबमिट करतो आणि 100 रुपये एंट्रन्स फी भरतो आणि अशा व्यक्तींना आपण त्यांना नॉमिनल मेंबर म्हणून आपल्याकडे घेतो. मग हे जे रेंटेड प्रिमाइसेस आणि व्यक्ती मेंबर कुठला अधिकार मिळतो का? कुठलाही अधिकार मिळत नाही. मग कायद्याने सांगितलेलं आहे की नो राईटची लायबिलिटी आहे. हा कन्सेप्ट अजून एका मुद्द्यासाठी आला होता. सेक्शन 91 मध्ये आपण डिस्प्यूट फाईल करतो आणि सेक्शन 91 मध्ये डिस्प्यूट फाईल करताना ह्या मेंबर्सना आपण देखील पूर्वी घेत होतो आणि त्यासाठी हा नॉमिनल मेंबर जर आपण करून घेतलेला असेल तर मग ह्यांचाही आपण 91 खाली डिस्प्यूट मध्ये समाविष्ट करू शकतो. म्हणून ती प्रोव्हिजन इकडे इनकॉर्पोरेट झाली की करावा आणि त्याप्रमाणे म्हणजे ते जे नियंत्रण आहे ज्याला आपण बोलतो की बायलॉजचं पालन करायचं आहे ते सर्व मेंबर्सनी करायचं आहे. त्याचप्रमाणे या लिव्ह इन लायसन्स मध्ये आलेल्या मेंबर्सनी देखील करायचं आहे. त्याला आपण नॉमिनल मेंबरचा कन्सेप्ट बोलतो. आणि मग शेवटचा कन्सेप्ट आपल्याकडे जो आहे तो आहे प्रोव्हिजनल मेंबरचा. मग हा प्रोव्हिजनल मेंबर कोण आहे? हा देखील कन्सेप्ट पहिल्यांदा आपल्या अमेंडमेंट ऍक्ट 2019 चा जो आहे त्यांनी इथे आणलेला आहे. तो काय सांगतो? तो प्रोव्हिजनल मेंबर बद्दल काय सांगतो की प्रोव्हिजनल मेंबर इज अ पर्सन हु इज ड्युली admitted as a of the society टेम्पररी शब्द कायद्याने वापरलेला आहे. टेम्पररी कितकुट पर्यंत? आफ्टर द डिमाइस ऑफ द ओरिजिनल मेंबर
टिल द ऍडमिशन ऑफ द वर येईपर्यंत प्रोव्हिजनल मेंबरला टेम्पररी मेंबर करून आपल्याला घ्यायचं आहे. ओके, हे आहे प्रोव्हिजनल मेंबरचं डेफिनेशन. कोणाला घेऊ शकतो आपण टेम्पररी प्रोव्हिजनल मेंबर म्हणून आफ्टर द डिमाइज ऑफ द ओरिजिनल मेंबर? जे नॉमिनेशन फॉर्म आपल्याकडे बायलॉ नंबर 32 मध्ये आणि 33 मध्ये नॉमिनेशनची प्रोसिजर असते. तर सेक्शन 154B-13(1)(3) त्याच्यामध्ये देखील प्रोव्हिजनल मेंबर बद्दल सांगितलेलं आहे की जे नॉमिनेटेड केलेले आहेत त्यांना देखील तुम्ही प्रोव्हिजनल मेंबर म्हणून घेऊ शकता. मग ह्या प्रोव्हिजनल मेंबरला अधिकार आहेत का? तर ह्या प्रोव्हिजनल मेंबरला फ्लॅटच्या ओनरशिपचे अधिकार मिळत नाहीत. त्याला राईट टायटल मिळत नाही. त्याला फक्त इंटरेस्ट जे आहे ते प्रदान करतो. आपल्याला एक व्यक्ती हवा असतो म्हणून त्या व्यक्तीला 154B-13 मध्ये सांगितलेलं आहे जो व्यक्तीला नॉमिनेशन मध्ये त्याचं नाव आहे त्याला आपण प्रोव्हिजनल मेंबर म्हणून घेऊ शकतो. किंवा समजा अशा व्यक्तीने नॉमिनेशन फॉर्म भरलेलेच नसतील, ज्याचं डिमाइज झालेलं आहे, ज्याची डेथ झालेली आहे, त्या मेंबरनी नॉमिनेशन फॉर्म भरलेलाच नाही आहे, मग त्या सेक्शन 154B-13 मध्ये खाली प्रोवायझो दिलेला आहे आणि त्या प्रोवायझो मध्ये सांगितलेलं आहे प्रोव्हाइडेड दॅट इफ नो पर्सन इज सो नॉमिनेटेड then such person can be appointed as a provisional member as may appeal to the committee. कमिटीला जर वाटलं की that person is a legal heir or legal representative of the deceased person, then अशा व्यक्तीला देखील जरी त्यांनी नॉमिनेशन फॉर्म भरलेले नसतील तरी देखील अशा व्यक्तींना आपण प्रोव्हिजनल मेंबर म्हणून घेऊ शकतो. मग बायलॉ नंबर 35 ची प्रोसिजर जी आहे ती आपण फॉलो करायची. त्याप्रमाणे तिकडचे फॉर्म्स जे आहेत ते आपल्याला भरावे लागतील. अशा प्रकारे प्रोव्हिजनल मेंबरचा कन्सेप्ट आहे. आणि मेन जो वाद चाललेला आहे, वादविवाद जे चालू होतं, जे आतापर्यंत चाललेलं आहे आणि आता भविष्यातही आपल्याला व्हॉट्सअप वरती दिसेल कदाचित, कारण ते दर 1 महिन्याने तो व्हॉट्सअपचा एक मेसेज येत असतो की नॉमिनी इज द ओनर ऑफ द फ्लॅट म्हणून. तर ही शाप चुकीचा आहे. हा जो मेसेज आहे तो इनकरेक्ट मेसेज आहे. कारण यासाठी आपल्याकडे कायद्याने आपल्याला काही जजमेंट्सला बॅकिंग देखील दिलेलं आहे. आणि पहिली जजमेंट जी आहे म्हणजे जी ऑनरेबल सुप्रीम कोर्टाची जी लँडमार्क जजमेंट ज्याला आपण बोलतो ती आहे इंद्रायणी वाहीची. ती स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉलची जजमेंट आहे. ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने त्या इंद्रायणी वाहीमध्ये डिसाईड केलं होतं नॉमिनेशनचा जो कन्सेप्ट आहे तो पुरेपूर त्या जजमेंटमध्ये सांगितलेला आहे. आणि त्याचा दुरुपयोग करून म्हणजे त्या जजमेंटचा दुरुपयोग करून बरेचसे व्हॉट्सअप मेसेज 2016 मध्ये ही जजमेंट आली मार्च मध्ये आणि त्यानंतर बऱ्याचशा व्हॉट्सअप वरती हा जो मेसेज आहे तो फिरू लागला की नॉमिनी जो आहे तो ओनर आहे म्हणून किंवा त्याच्या पूर्ण अधिकार आहे, त्याला वेगळे ट्रान्सफर करायचे अधिकार नाही आहेत, लीगल हेअरशिप ची गरज नाही आहे. हे सगळे मेसेजेस जे आहेत ते व्हॉट्सअप वरती फिरायला लागले. आणि त्या इंद्रायणी वाईच्या जजमेंटमध्ये पॅरा नंबर 20 मध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने क्लॅरिफाय केलेलं आहे की जे बाकीचे ओनर्स आहेत म्हणजे प्रोव्हिजनल मेंबर म्हणून ज्याला घेतलेला आहे तो सोडा, पण बाकीचे जे लीगल हेअर्स आहेत त्यांची ओनरशिप ते देखील त्यांना जर वाटलं तर ते देखील त्यांची ओनरशिपसाठी ते कोर्टामध्ये जाऊन ते प्रूव्ह करू शकतात. म्हणजे त्यांचे अधिकार देखील या जजमेंट मध्ये राखून ठेवलेले होते. पण तो पॅरेग्राफ जो आहे तो लपवला गेला आणि त्याचं मिसइंटरप्रिटेशन करून ती जजमेंट जी आहे ती व्हॉट्सअपच्या स्वरूपामध्ये आपल्याला दाखवण्यात आलेली होती. चालू होती जयंत साळगावकर यांची. मग जयंत साळगावकरच्या केसमध्ये बॉम्बे हायकोर्टाकडे तो मुद्दा ज्या वेळेला डिस्कशन चालू होतं त्याच दरम्यान ही जजमेंट आली होती इंद्रायणी वाईची. 2016 मार्च मध्ये आली होती आणि ऑक्टोबर 2016 नंतर यांची हिअरिंग सुरू झाली होती बॉम्बे हायकोर्टामध्ये. मग लगेच बॉम्बे हायकोर्टाने पण तो निर्णय घेतला आणि डिसेंबर 2016 मध्ये बॉम्बे हायकोर्टाने त्या जयंत साळगावकरच्या केसमध्ये देखील त्या इंद्रायणी वाहीचा केसचा उल्लेख केलेला आहे आणि त्या देखील त्याच्यामध्ये देखील बॉम्बे हायकोर्टाने हा कन्सेप्ट नॉमिनेशनचा जो आहे तो क्लिअर केलेला आहे. आणि तोच कन्सेप्ट जो बॉम्बे हायकोर्टाने जो क्लिअरिफाय केला होता तो आपल्या मॉडेल बायलॉज मध्ये 2014 मध्ये त्या बायलॉ नंबर 34च्या नोट मध्ये दिलेला आहे. त्या नोट मध्ये काय दिलेला आहे की तो जो व्यक्ती आहे ज्याला आपण नॉमिनेशनच्या बेसवरती प्रोव्हिजनल मेंबर म्हणून घेतलेला आहे असा व्यक्ती जो आहे दॅट विल बी अ ट्रस्टी
टू ऑल द लिगल हेअर्स, म्हणजे तो ट्रस्टीच्या स्वरूपामध्ये काम करेल बाकीच्या लिगल हेअर्सच्या वतीने. म्हणजे ट्रस्टी टू ऑल द लिगल हेअर्स असं त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि नोट मध्ये असंही म्हटलेलं आहे की नो राईट इन द प्रॉपर्टी अँड नो राईट ऑर ओनरशिप इन द प्रॉपर्टी शिपचा मिळत नाही. मग ही बंधनं जी आहेत ही आपल्याला कायद्याने ह्या जजमेंटच्या स्वरूपामध्ये दिलेली आहेत आणि त्याप्रमाणे त्या जजमेंटनी क्लॅरिफाय करून सांगितलेलं आहे की कायदा तुम्हाला या स्वरूपामध्ये आहे. आणि तोच कन्सेप्ट इकडे आपण आता प्रोव्हिजनल मेंबर मध्ये इन्कॉर्पोरेट केलेला आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट की आपण म्हणतो की मेंबरशिप आणि ओनरशिपचा कन्सेप्ट आपण रिलेट केला. मग त्यावेळेला आपण ओरिजिनल मेंबर पाहिला, जॉईंट मेंबर त्याच्या टायटल मध्ये नाव आहे, जो ओनर आहे नाव नाही आहे. मग असे व्यक्ती असोसिएट मेंबर म्हणा, प्रोव्हिजनल मेंबर म्हणा, आपल्या सोसायटीचं इलेक्शन कंटेस्ट करू शकतात का, वोटिंग करू शकतात का, पहिला प्रश्न आहे. किंवा इलेक्शन कंटेस्ट करू शकतात का, हे उत्तर आपल्याला जे आहे ते देखील आपल्याला कायद्याने दिलेलं आहे. जर आपण सेक्शन 154B-10 बघितला, असोसिएट मेंबर हॅज अ राईट टू वोट अँड कंटेस्ट द इलेक्शन. असोसिएट मेंबर ज्याचं नाव टायटल मध्ये नाही आहे तो देखील इलेक्शन कंटेस्ट करू शकतो, इलेक्शन मध्ये वोटिंगही करू शकतो आणि कंटेस्टही करू शकतो. उद्या भविष्यात सेक्रेटरी बनायचं असेल तर सेक्रेटरी, चेअरमॅन, ट्रेजरर देखील बनू शकतो. कुठलाही कायदा त्याला अडवत नाही. उलट सेक्शन 154B-10 क्लॅरिफाय करून सांगितलेलं आहे की तो असोसिएट मेंबर इलेक्शन कंटेस्ट करू शकतो. प्रोव्हिजनल मेंबरला इलेक्शन कंटेस्ट करता येईल का किंवा राईट टू वोट करता येईल का, तर येस, प्रोव्हिजनल मेंबरला देखील राईट टू वोटचा अधिकार आहे. सेक्शन 154B-11 मध्ये सांगितलेलं आहे की प्रोव्हिजनल मेंबरला देखील वोटिंगचे अधिकार आहेत. कंटेस्ट करायचे अधिकार आहेत का, तर आता जे रूल्स आलेले आहेत आपल्याकडे 7 एप्रिल 2021 ला आपल्याकडे इलेक्शनचे रूल्स आलेले आहेत, ज्या रूल्सच्या बेसवरती आपल्याला इलेक्शन कंडक्ट करायचं आहे 250 पेक्षा कमी सदस्यांच्या सोसायटीचं. त्या रूल्स मध्ये रूल नंबर 76H मध्ये सब क्लॉज 6 मध्ये सांगितलेलं आहे की प्रोव्हिजनल मेंबर देखील कंटेस्ट करू शकतो. हे असं म्हटलेलं आहे ज्या व्यक्तींची नावं त्या व्यक्ती इलेक्शन कंटेस्ट करू शकतात आणि फायनल लिस्ट ऑफ वोटर्स मध्ये प्रोव्हिजनल मेंबरचं नाव देखील येऊ शकतं. म्हणून प्रोव्हिजनल मेंबरला देखील अधिकार कंटेस्ट करायचे दिलेले आहेत, वोटिंगचे अधिकार देखील दिलेले आहेत. हे आपल्याला ह्या इलेक्शन रूल्स आणि कायद्याच्या माध्यमातून आपल्याला क्लेरिफाय होतं. बरं, कुठला मेंबर जो आहे तो इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही, कुठला मेंबर करू शकतो हे आपण आता बघितलं की एलिजिबल मेंबर आहे, जॉईंट मेंबर कंटेस्ट करू शकतो, असोसिएट मेंबर करू शकतो, प्रोव्हिजनल करू शकतो, जर कंपनी असेल तर त्याचा ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह करू शकतो. कुठला मेंबर इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही, तर येस, एलिजिबल मेंबर असला पण त्यांनी जर सोसायटीचे ड्यूज म्हणजे त्याची जर ड्युटीचं पालन केलं नसेल आणि ते ड्यूज भरलेले नसतील, जर तो डिफॉल्टर असेल तर तो मेंबर जो आहे तो कंटेस्ट इलेक्शन करू शकत नाही. जर डिफॉल्टर असेल तर इलेक्शन कंटेस्ट करता येणार नाही. ओके, नेक्स्ट, अजून कोण इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही जरी तो व्हॅलिड मेंबर आहे तरी देखील? मग समजा आपल्या सोसायटीमध्ये एकाने फ्लॅट विकत घेतलेला आहे, त्याची ओनरशिप तर डिफाईन झालेली आहे, अग्रीमेंट फॉर सेल डीड, पण इलेक्शन डिक्लेअर व्हायच्या अगोदर त्यांनी आपल्याला ऍप्लिकेशन सबमिट नाही केलेलं आहे, म्हणजे मेंबरशिपचं ऍप्लिकेशन आपल्याला अजूनपर्यंत दिलेलं नाही आहे. मग असा व्यक्ती जो फ्लॅटचा मालक तर आहे पण तो अजून आपला मेंबर नाही आहे, जोपर्यंत तो आपला मेंबर बनत नाही तोपर्यंत इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. हा देखील एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. बऱ्याच ठिकाणी ह्याचा डिस्प्यूट जो आहे तो आपल्याला इलेक्शन प्रोसेसमध्ये पाहायला मिळतो. अजून कुठला मेंबर जो आहे तो इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही? ज्यांनी आपला फ्लॅट जो आहे तो सबलेट केलेला आहे पण बायलॉ नंबर 43 प्रमाणे एक ड्युटी जी आहे ती मेंबरवर कास्ट केलेली आहे की तुम्ही 8 दिवसाच्या अगोदर विदिन 8 डेज तुम्हाला इंटिमेट करायचं आहे. मग ते इंटिमेशन जर दिलेलं नसेल सोसायटीला सबलेटिंगचं आणि सोसायटीने तो जो प्रामुख्याने पॉइंट त्याच्या निदर्शनास आणलेला असेल तर असा व्यक्ती देखील कंटेस्ट करू शकत नाही.
अजून कोण कंटेस्ट करू शकत नाही? जो व्यक्ती आपल्या सोसायटीमध्ये आपल्या सोसायटीच्या काही कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्याचा सहभाग असतो, म्हणजे थोडक्यात आपल्याच बिल्डिंगचं रिपेअरिंगचं काम ज्या कॉन्ट्रॅक्ट आपल्याच मेंबर पैकी एकाने घेतले असेल, त्याचा इंटरेस्ट आहे आपल्या सोसायटी, जे आपल्याच बिल्डिंग मध्ये रिअल इस्टेटचं काम करतात, एजन्सीचं आपल्याच फ्लॅट बिल्डिंग मधले फ्लॅट जे आहेत ते सबलेट करून देण्यामध्ये रिअल इस्टेटचं काम करतात, एजन्सीचं काम करतात, असे मेंबर्स इलेक्शन मध्ये कंटेस्ट करू शकत नाही, असं आपल्या कायद्याने प्रोव्हिजन दिलेली आहे. अजून कोण कंटेस्ट करू शकत नाही? जो इलेक्शन मेंबर, जो मेंबर ओरिजिनल आहे, पण मग जो मॉरल टर्पिट्यूडच्या ऑफेन्स मध्ये कन्व्हिक्टेड असेल आणि 6 वर्षापेक्षा जर त्याचं कन्व्हिक्शन जुनं नसेल, तर तो देखील इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. आपल्याकडे सेक्शन 146 ची प्रोव्हिजन आहे महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टची. त्याच्यामध्ये काही ऑफेन्सेस दिलेले आहेत. त्या ऑफेन्सेसची झालेला असेल, तो मेंबर इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. किंवा काही सेक्शन 79 असो, 85 असो, 88 असो, ह्याच्यामध्ये समजा डिस्क्वालिफिकेशनची ऑर्डर पास झालेली असतील, 154B8 आहे, 27 आहे, त्यामध्ये जर डिस्क्वालिफिकेशनचे ऑर्डर असतील, तर तो मेंबर देखील इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही, जरी तो एलिजिबल मेंबर असला तरी. अजून कोण इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही? 2001च्या नंतर जर त्याला तिसरं मूल झालेलं असेल, म्हणजे 3 मुलं ज्याला, असा व्यक्ती इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. पण समजा ज्याला एक मुलगाच आहे 2001च्या अगोदर आणि 2001च्या नंतर त्याला 2 जुळी मुलं झालेली असतील, ट्विन्स झालेली असतील, तर त्याला आपण 1 चाइल्ड कन्सिडर करतो, तो व्यक्ती इलेक्शन कंटेस्ट करू शकतो. 2001च्या नंतर ज्याचा 3rd चाइल्ड असेल, तो इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. अडॉप्टेड चाइल्ड बद्दल आपण बोलत नाही आहोत, आपण बायोलॉजिकल जे चाइल्ड आहेत त्याबद्दल बोलत आहोत विषय. तर अशा तऱ्हेने हे सर्व मेंबर जे आहेत ते इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाहीत, बीन एलिजिबल मेंबर, बीन अ जॉईंट मेंबर, बीन अन असोसिएट मेंबर और अ प्रोव्हिजनल मेंबर. मग हे आपण पाहिलं की आपल्याला मेंबरशिपचा जो कन्सेप्ट आहे तो एवढा वास्ट आहे. तो वास्ट कन्सेप्ट जो आहे तो आपण स्टार्टिंग फ्रॉम त्याचा ओनरशिप कॉन्स्टिट्यूशन पासून आपण जो प्रवास सुरू केला आणि ज्युरिस्प्रुडन्स मध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला, मेंबरशिपच्या डेफिनेशन पासून फिरून राईट्स, लायबिलिटीज, प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये ऍप्लिकेशन, असं करून आपण शेवटी हे सर्व मेंबरशिपचे प्रकार आहेत ते सर्व पाहण्याचे प्रयत्न केलेले आहेत. आणि हे सर्व पाहून आपल्याकडे एक शेवटचा मुद्दा राहिलेला आहे, जो मुद्दा आपण नंतरच्या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत, कारण तो मुद्दा एवढा वास्ट आहे की त्या मुद्द्याला पण एवढा वेळ लागू शकतो, ज्याला आपण बोलतो एक्सपल्शन ऑफ मेंबरशिप. म्हणजे ही मेंबरशिप जी आहे ती एक्सपल करता येते का? तर तो जो काही विषय आहे तो आपण पुढच्या सेशनमध्ये किंवा त्याच्यानंतर सेशनमध्ये आपण पाहायचा प्रयत्न करणार आहोत. आज आपण मेंबरशिपचा जो विषय आहे तो इथपर्यंत आणून आपण ठेवलेला आहे. म्हात्रे सरांना मी विनंती करतो, सर यू कॅन कन्क्लूड दिस सेशन. सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की ज्यांना काही डाऊट्स असतील तर त्यांनी आपल्या ईमेल आयडी वरती ते डाऊट्स जे आहेत, ईमेल आयडी आम्ही ग्रुपवरती शेअर करू, त्याच्यावरती तुम्ही डाऊट्स जे आहेत ते तुमचे रेस करा, त्याच्यावरती आम्ही तुम्हाला क्लॅरिफिकेशन जे आहे ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. म्हात्रे सर, यू कॅन स्टार्ट. मॅडम म्हात्रे सरांना जरा अनम्यूट करा ना. प्रियंका मॅडम. Yes, मॅडम Prasad sir. म्हात्रे सरांना जरा अनम्यूट करा ना. Yes, yes. आजचा जो आपला विषय होता ज्युरिस्प्रुडन्स ऑफ मेंबरशिप, याबद्दल आमचे जे ऍडव्होकेट श्री प्रसाद परब साहेबांनी अगदी सोप्या भाषेत आमच्या ज्या श्रोत्यांना जे मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी ऍडव्होकेट परब साहेबांचा फार फार आभारी आहे. तसेच प्रियांका मॅडम की ज्यांनी आम्हाला जी मदत केली, आजचा जो कार्यक्रम जो सक्सेस करण्यासाठी ज्यांनी मदत केली, त्यांचा देखील मी फार आभारी आहे. तसेच जे आजचे श्रोते आहेत, मोठ्या संख्येने जे आपण आज उपस्थित राहिलात, त्यामुळेच आपण हा कार्यक्रम सक्सेस करू शकलो. त्यामुळे आपणा सगळ्यांना देखील आपल्या सगळ्यांचा देखील मी फार फार आभारी आहे. असेच तुमचं सहकार्य लाभत गेलं तर महिन्याला एक प्रोग्राम आतापर्यंत जो आपण घेत आहोत, त्याच प्रकारे आपण पुढच्या महिन्यात देखील एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर येऊ. तुमचं सहकार्य असंच लाभो अशी मी प्रार्थना करतो. थँक्यू.